औषधं तयार झालेली आहेत, प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज तयार झाल्या आहेत. तशा प्रकारच्या प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज या तयार करून वॅक्सिनेशन असेल किंवा इतर गोष्टी करून त्या ठिकाणी या आजारांपासून महिलांना मुक्ती देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि विशेषतः एक टार्गेट घेण्यात आलं आहे की गर्भाशयाचा आणि मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये पूर्णतः संपवता कसा येईल या संदर्भातली एक मोठी स्ट्रॅटेजी यामध्ये तयार करण्यात आली आहे. नारी शक्ती वंदन कायदा, ज्या कायद्याच्या माध्यमातून महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्हीकडे आरक्षण मिळणार आहे, त्याची अंमलबजावणी आता या काळामध्ये करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये शक्ती डेस्क म्हणजे महिलांकरता स्पेशल डेस्क हा त्या ठिकाणी केवळ महिलांच्या तक्रारींचं निवारण करण्याकरता हा तयार करण्यात येणार आहे. आणि इमर्जन्सी सपोर्ट सिस्टीम जी आहे त्याचा विस्तार करून आपत्कालीन हेल्पलाईन 112 याच्यामध्ये महिला फ्रेंडली अशा प्रकारची व्यवस्था ही करण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूण सगळी जी क्षमता आहे ही क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवून आज वेटिंग लिस्ट जी रेल्वेमध्ये असते, आपण पाहतो की प्रत्येक वेळी वेटिंग लिस्ट असते, ती वेटिंग लिस्ट राहणार नाही एवढं रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एवढ्या गाड्या वाढवण्याच्या संदर्भात म्हणजे कोणालाही सहज तिकीट मिळेल आणि रिझर्वेशन मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही करण्यात येणार आहे. आणि दरवर्षी 5000 किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेचे ॲक्सिडेंट संपवण्याकरता एक कवच ट्रेन प्रणाली ही विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे रेल्वेचे ॲक्सिडेंट हे मिनिमाइज होतील, ते संपतील. आणि असं लक्षात आलं आहे की कवच ट्रेन प्रणाली जिथे आहे तिथे ॲक्सिडेंटचा संभव नाही आहे. ही वाढवत संपूर्ण रेल्वे एस्टॅब्लिशमेंट किंवा सगळ्या जिथे रेल्वे चालतात तिथेही करण्यात येणार आहे. आपल्याला कल्पना आहे की जागतिक दर्जाच्या स्टेशन्सची निर्मिती ही सुरू झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये या 5 वर्षात भारतातले सगळे रेल्वेचे स्टेशन्स हे चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर सहित जागतिक दर्जाचे स्टेशन्स असतील हा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे जागतिक दर्जाच्या वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन आणि नमो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती ही भारतातच करण्यात येणार आहे. आणि आता आपण बघितलं असेल वंदे भारत ट्रेन या सिटिंगच्या ट्रेन आहेत, याच्यामध्ये स्लीपर कोचेसच्या ट्रेन्स देखील आता सुरू करण्यात येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी करता देखील ट्रेनचा विस्तार करण्यात येणार आहे. जवळपास 13,000 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा विकास आणि त्यांना जागतिक दर्जाचं करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि या ज्या नवीन आधुनिक ट्रेन्स आहेत याचं जाळं वाढवत सगळ्या भागामध्ये या ट्रेन्स गेल्या पाहिजेत याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पहिली बुलेट ट्रेन ही पश्चिम भारतामध्ये सुरू झाली आहे. आता पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व अशी सगळी कनेक्टिव्हिटी बुलेट ट्रेनची करण्यात येणार आहे. आणि ट्रेनशी संबंधित सगळ्या सेवा एका सुपर ॲपवर आणण्यात येणार आहे. कुठल्याही व्यक्तीला त्या ॲपच्या माध्यमातून ट्रेनच्या सगळ्या सेवा या उपलब्ध करून घेता येतील आणि अतिशय सोपा असा हा ॲप या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे.